गेले कित्येक दिवस एकच चर्चा होती ती म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे महायुती सोबत जाणार की नाही। जेव्हा राज ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली त्यानंतर या चर्चांना आणखीन वेग आला होता। ज्या प्रश्नाकडे अवघ्या देशाचं लक्ष लागून राहिलं होतं त्या प्रश्नाचं उत्तर अखेर मिळालंच। जेव्हा गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली। मोदींसाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा असल्याचं त्यांनी जाहीर सभेत सांगितलं। राज ठाकरे यांनी नेमकं काय म्हटलं आणि त्याचा परिणाम कसा पाहायला मिळाला हेच या व्हिडिओतून आपल्याला जाणून घ्यायचंय। लोकसभा, राज्यसभा, विधान परिषद असं काहीही नको, फक्त नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान व्हावेत, त्यांच्यासारखं कणखर नेतृत्व देशाला पुन्हा मिळावं म्हणून मी पाठिंबा जाहीर करतो असं राज ठाकरे यांनी म्हटलं। मला जर शिंदेंच्या शिवसेनेचा प्रमुख व्हायचं असतं तर आधीच झालं असतं। मी बाळासाहेब ठाकरेंशिवाय कोणाच्याही हाताखाली काम करणार नाही। मी कोणत्याही शिवसेनेचा प्रमुख होणार नाही। मी मनसेचाच प्रमुख राहणार। मुख्यमंत्री गेले वर्ष दीड वर्ष म्हणत होते आपण एकत्र आलं पाहिजे। एकत्र म्हणजे काय मला कळत नव्हतं, म्हणून मी अमित शहा यांना फोन केला, मग त्यांना भेटलो। काँग्रेस नेत्यांसोबत भेटी होत्या पण गाठी पडल्या त्या भाजप सोबत। मला मुख्यमंत्री पद मिळालं नाही म्हणून मी विरोध केला नाही, तर मला काही गोष्टी पटल्या नाहीत म्हणून मी विरोध केला होता असं राज ठाकरे यांनी भर सभेत स्पष्ट केलं। राज ठाकरेंच्या बिनशर्त पाठिंब्यानंतर काय परिणाम झाला तेही पाहूयात। बिनशर्त पाठिंब्यानंतर महायुतीतल्या नेत्यांनी राज ठाकरेंचे आभार मानले, तर महाविकास आघाडीने राज ठाकरेंवरती टीका करण्यास सुरुवात केली। अशातच राज ठाकरेंना त्यांच्याच पक्षातून धक्के बसू लागले। राज ठाकरेंच्या या निर्णयामुळे त्यांच्याच पक्षावर म्हणजेच मनसेवर याचा परिणाम दिसून आला। राज ठाकरेंची बदलती भूमिका पाहून कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम वाढला। राज ठाकरेंची भूमिका चुकीची आहे असं म्हणत मनसे नेते कीर्तिकुमार शिंदे यांनी मनसेला अखेरचा जय महाराष्ट्र केला। एक मोठी फेसबुक पोस्ट करत कीर्तिकुमार यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली। कीर्तिकुमार शिंदेपाठोपाठ डोंबिवलीमधील मनसेच्या 7 शिलेदारांनीही पक्षाला रामराम केला। राज ठाकरेंच्या एका निर्णयामुळे मनसेला गळती लागली आहे। आता हे सगळं पाहता राज ठाकरे यांचा निर्णय तुम्हाला योग्य वाटतो का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।